पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहा तू गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, हो झोकून आशा चालत राहा तू गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला, तुझ्या हातीन दोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला. होर पुढे तू सोड निराश तुझा तुला तू. महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. मी डॉक्टर शिवराज कंसे. आज माझी माती माझा शेतकरी या अनुषंगानं आम्ही काय करतोय की वेगवेगळ्या ठिकाणी व्यावसायिक शेती कशी करायची या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो. त्या अनुषंगानं हा प्लॉट आम्ही एक डेव्हलप केलेला आहे आणि या प्लॉटचे जे काय शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत, त्यांचं नाव आहे हनुमंत शेलार साहेब. बरोबर साहेब? नमस्कार. नमस्ते. नमस्ते. तर हा जो वाटाण्याचा प्लॉट आहे, हा वाटाण्याचा प्लॉट साधारण 2 ऑक्टोबरची बरोबर 2 ऑक्टोबरची लागवड आहे आणि चांगल्या पद्धतीने तोडा निघतोय. उत्पन्न हे खूप सुंदर निघतंय आणि जर त्याची क्वालिटी बघितली, किपिंग क्वालिटी, वाटाण्याची जर किपिंग क्वालिटी बघितली खूप चांगली आहे. त्याच्यानंतर झाडाला जर शेंगा बघितल्या, भरगतच शेंगा लागलेल्या आहेत. त्याचं सूत्र काय, त्याचा फॉर्म्युला काय आणि हे महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांना समजावं या हेतून आम्ही इथं सगळे आलेलो आहेत. साहेब नमस्ते. साहेब आपण इथं पृथ्वी ॲग्रोच्या माध्यमातून जे ट्रीटमेंट देतो आणि व्यावसायिक शेतीच्या संदर्भात आपली जी संकल्पना आहेत ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आपण सांगावी. नमस्ते. मी वैभव गायकवाड, पृथ्वी ॲग्रो मॉल सातारा रोड याच्या माध्यमातून, आपल्या दुकानच्या माध्यमातून आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांसाठी कसं आहे की व्यवसाय हा एक विषय आहे, पण हा व्यवसाय दुकानदार करत असताना शेतकऱ्यांना सुद्धा व्यावसायिक राहणं गरजेचं आहे. शेतकरी व्यावसायिक राहणं म्हणजे काय की त्याच्यामध्ये उत्पादन वाढीबरोबर त्याला प्रॉफिट मिळणं गरजेचं आहे. मग उत्पादन वाढी करायची म्हटलं तर पीक निरोगी पाहिजे आणि त्याला त्या पद्धतीची ट्रीटमेंट हे देणं गरजेचं आहे. आता तुम्ही पाहिलं वाटाण्यामध्ये तर सुदृढ प्रकारचा वाटाणा आहे आणि ह्याचे जे काय आपण ट्रीटमेंट देतोय त्याचं प्रॉपर पालन हे शेलार साहेब करत असतात की वेळच्या वेळी त्या गोष्टी करणं हे पण महत्वाचं राहतं आणि ह्या पिकाला जी गरजे त्या गरजेनुसार आपण ट्रीटमेंट दिली जाते. डॉक्टरांचं जे डॉक्टर शिवराज कंसे साहेब आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार आपण देतोय. तर आता ही ट्रीटमेंट देत असताना साहेबांनी मागाशी एक बोलता म्हणले की डॉक्टर माझ्या इथं मधमाशा जास्त आहेत. बरोबर? जेव्हा मधमाशा दिसतात तिथं पॉलिनेशन जास्त होतं. जिथं पॉलिनेशन जास्त होतं तिथं फुलांची संख्या असते, पॉलिनेशन होतं आणि जिथं पॉलिनेशन जास्त होतं तिथं तुम्ही बघितलं असेल की त्या झाडाला तुमचं म्हणजे काय म्हणतो वाटाण्याच्या शेंगांची संख्या ही जास्त लागते. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? त्यासाठी आपण आहे ना ताक आणि गुळ पाणी मारतो. अच्छा. हा. त्यामुळे त्या माशा आकर्षित होतात. बरोबर. आपण जी तणनाशक मारतोय त्याच्यामुळं माशा येतच नाहीत. 95% आम्ही बांगलन घेतो इथले. बरोबर. म्हणजे 5% सुद्धा तणनाशक मारत नाही. त्यामुळं पॉलिनेशनला आपल्याला फरक पडतो, त्यात उत्पन्नात वाढ होती ना. त्यामुळे बरोबर. त्यामुळं कसं होतंय, आपल्याला उत्पन्नात वाढ मिळाली तरच आपल्याला फायदा होणार आहे. बरोबर. आणि व्यावसायिक शेती करायची म्हणलं तर मग तेवढंच ध्यानात ठेवावं. बरोबर. व्यावसायिक शेती करत असताना सेंद्रिय शेती याच्याकडेही या माणसांचे जास्त कल आहेत. मी फक्त बोलताना जे बेसल डोस देतो त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो की 1:2 हा एक फॉर्म्युला वापरतो. समजा एक पोतं तुम्ही जर कुठलंही न्यूट्रिशनचं वापरता, NPKच्या न्यूट्रिशनचं कुठलंही एक पोतं वापरत असाल तर त्याला 2 पोती ही सेंद्रिय खताची पोती पाहिजेत. डायरेक्ट कुठलंही हे न्यूट्रिशनचं खत हे मातीला लागलं नाही पाहिजे असं आमचं म्हणणं असतं. त्याला 2 खतं म्हणून आपण त्याला कोटिंग करतो. बरोबर. आणि ते कोटिंग केल्यामुळे काय होतं की त्याचं डिग्रेडेशन हे कसं होतं, सूक्ष्म जीवांची जमिनीमधली संख्या ही काय करते, सेंद्रिय कर्ब हे काय करतं, डिग्रेडेशनचं काम करतं न्यूट्रिशनचं. आणि डिग्रेडेशन जितकं चांगल्या पद्धतीने होतं तितकं अपटेक चांगला होतो आणि अपटेक चांगलं झाल्यामुळे काय होतं, चांगली उत्पादकता वाढते. बरोबर. हेच खरं व्यावसायिक शेतीचं आपलं हे मर्म आहे. बरोबर. सूत्र आहे. तर त्या पद्धतीने करावं लागतं. त्याच्यानंतर याच्यासाठीच्या ज्या काही फवारण्या
त्याच्यानंतर आळवण्या, हे सगळंच्या सगळं हे पृथ्वी ॲग्रोच्या माध्यमातून इथं झालेलं आहे. तर जेव्हा कुणाला अशा म्हणजे वाटाण्यामध्ये किंवा एखाद्या फवारणी कुठली करावी नाही का, टोमॅटोमध्ये, वाटाण्यामध्ये आम्ही विक्रमी उत्पादन आजपर्यंत काढलेलं आहे. इथं सुद्धा हा प्लॉट विक्रमी उत्पन्नाकडे जाणार आहे, मला याची गॅरंटी आहे आणि खात्री आहे. 1 टनाचा आपण टार्गेट ठेवलेला आहे. 1 टनाचा आहे आणि मला 3 किलो बियाण्याला 3 किलो बियाण्याला साहेब म्हणतात की 1 टन इतकं निघल इथं, बरोबर टार्गेट आहे. आणि तेवढं निश्चित निघल हे महाराष्ट्राला सांगण्यासाठी कधीही वाटलं. इथं फवारणी एक झाली होती बरोबर ना, डायनामिक्स आणि न्यूक्लिओ बरोबर. डायनामिक्स, न्यूक्लिओ आणि 05234 त्याच्या साधारण 2 ते 3 फवारण्या आपण इथं घेतल्या होत्या. आणि ड्रिपला बिटेनआरडी, ड्रिपला इथं बिटेनआरडी झालेलं, त्याच्यानंतर मायक्रोरायझा, गुळ आणि ताक हे सगळं आम्ही ड्रिपमधनं सोडलेलं. तर त्याचा इम्पॅक्ट आहे हा, असं आम्हाला वाटतं. आणि व्यावसायिक शेतीसाठी खूप महत्वाचं आहे आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न निघतंय. शेतकऱ्याने नक्की वापरावं हे सांगण्यासाठी